मराठी सिनेमा हा जर तुम्हाला कॉर्पोरेटचं पाठबळ नसेल तर तो कुठेतरी 1 करोडच्या आतच तुम्हाला बसवावं लागतं. माझ्यासारख्या फोटोग्राफरसाठी कोणीतरी देवाऱ्यात नेऊन मला बसवल्यासारखी फिलिंग आहे. आपली फील्डच अशी, म्हणजे सिनेमॅटोग्राफर असू दे, स्टील फोटोग्राफर असू दे, तुम्हाला काम बघून तुम्हाला काम मिळतं. तुमचं कोणी सर्टिफिकेट विचारत नाही. स्टील पब्लिसिटी डिझाईन काम केलं, फोटोग्राफीचं काम केलं, म्हणजे काही कुठं शिक्षण घेतलं किंवा काय? मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. कारण का स्टँडली का डब्बा चित्रपटाची स्क्रिप्टच नव्हती. 32 वर्कशॉपमध्ये घडलेला तो सिनेमा आहे. आणि गंमत म्हणजे ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय राहिलं, तसं मला असं वाटतं की अशा लोकांना, अशा रिअल लाईफ हिरोजना जर आपण सेलिब्रेट नाही केलं तर मग मला असं वाटतं तर मग फिल्म मेकर म्हणून आपण आपलं काही खरं नाही. म्हणजे मग आपण खोटे होतो. मराठी सिनेमाचं ॲक्च्युली त्याची ताकदच ही आहे की आपण छोट्यात छोटी कथानकं आपण उभी करू शकतो, आपण प्रदर्शित करू शकतो. पण हिंदीमध्ये ते शक्य होत नाही. आपल्यासाठी चॅलेंज आहे. मराठी सिनेमाला आता तेच विषय परत परत बोलण्यात काही पॉईंट नाही की प्रेक्षक येत नाही आणि हे होत नाही आणि ते होत नाही. तर हे सिनेमे करताना पाहताना नक्की विशेष काय तुम्ही अभ्यास करता की कुठल्या अँगलने त्याकडे पाहताय? ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऐतिहासिक पुरावे. एका कॅमेरामॅनसाठी स्क्रिप्ट किती महत्त्वाची आहे? सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना मला असं वाटतं की मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचा DOP आहे, कॅमेरामॅन आहे. आणि माझं स्वतःचं एक मॉरल आहे लाईफमध्ये फिल्म मेकिंगचं. ते म्हणजे असं की मी कुठलाही चित्रपट तो चांगला मी कधी ठरवतो जेव्हा तो चित्रपट कॉन्टेंट जो बनवावा तो असा बनवावा. आणि मी स्वातीला बोललो की अगं हे काय आपल्याला करून मिळतंय यार, चांगले सिनेमे आणि कुठूनही भूत लागलंय काय माहिती. हे जाऊ दे लोकांना, आपण जे पाहिजे ते कमर्शियलच काम करू आणि खड्ड्यात जाऊ दे हे सगळं. मला नाही करायचं हे सगळं आता. पण असं कधी वाटतं की यार परत एखादा कमर्शियल सिनेमा करावा? सिनेमाला मी कमर्शियल माध्यम बघतच नाही. तुमचा वाङ्मयाचा अभ्यास नसेल तर तुम्ही कधीच चांगले फिल्म मेकर बनू शकत नाही. कुठलाही नवीन प्रोजेक्ट असेल तर अजूनही माझ्या डोक्यात तेच असतं की करून तर बघूया. कारण का एक्सपेरिमेंट केल्याशिवाय, एक्सप्लोरेशन आपण जर केल्याशिवाय तो नवनिर्मितीचा आनंद काही तुम्हाला मिळणार नाही. तर मग ते जे म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, तर फिल्म मेकिंग इज माय लव्ह अँड ऑन सेट्स इट्स अ वॉर फॉर मी.